नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण कुठल्याही प्रकारच्या रेसिपीचा व्हिडिओ न बनवता आज आपण अगदी परफेक्ट निशा मेहंदी कशा पद्धतीने आपल्या स्वयंपाकघरातले इन्ग्रेडियंट्स वापरून टोनर तयार करून कशा पद्धतीने आज आपण मेहंदी भिजवली पाहिजे ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही बघू शकाल साईडला आपण टोनर तयार करून घेतले. तेच टोनर आज आपण मेहंदीसाठी मेहंदी भिजवताना देखील वापरणार आहोत. जर आपण ह्या पद्धतीने घरातल्या साहित्यात म्हणजे स्वयंपाकघरातले इन्ग्रेडियंट्स वापरून ह्या पद्धतीने टोनर बनवून आपण ही मेहंदी वापरली तर कुठल्याही प्रकारचे आपल्याला साईड इफेक्ट होणार नाही किंवा कुठल्याही आपल्याला केमिकलचा त्रास हा होणार नाही. तर आज आपण मेहंदीसाठी तर टोनर वापरणारच आहोत, पण आपले जर केस गळती, कोंडा किंवा इतर कुठल्या समस्या असेल तर ह्या पद्धतीने जर आपण टोनरचा वापर केला तरी काही हरकत नाही. चला आपण सर्वप्रथम अगदी परफेक्ट स्वयंपाकघरातली वस्तू वापरून अगदी छान असं गुणकारी आणि कुठलेही केमिकल न वापरता टोनर कसं बनवायचं ते बघणार आहोत. सर्वात प्रथम आपण टोनर बनवण्यासाठी गॅसवरती एक पातेलं गरम करून घ्यायचं. त्यामध्ये लगेच मध्यम आकाराचं 1 ग्लासभर पाणी आपण घेणार आहोत. जर आपल्याला जास्ती प्रमाणात बनवून ठेवायचं असेल किंवा जास्ती मोठ्या प्रमाणात आपल्याला मेहंदी भिजवून घ्यायची असेल तर पाण्याचं प्रमाण कमी जास्ती केलं तरी काही हरकत नाही. त्यानंतर लगेच आपण स्वयंपाकघरातला पहिला इन्ग्रेडियंट्स घेतला आहे तो म्हणजे मेथीचे दाणे. मेथीचे दाणे आपण अर्धा चमचा किंवा 1 चमचा वापरून घेऊ शकतो. थोडंफार कमी जास्त घातलं तरी काही हरकत नाही. तर त्यानंतर लगेच सगळ्यात गुणकारी त्यामध्ये आपण घालत आहोत ते म्हणजे लवंग. लवंग नंतर लगेच अर्धा इंचचा इथे मी दालचिनीचा तुकडा घातला आहे. तो अगदी बारीक असं करून आपण यासाठी वापरतोय. लगेच त्यामध्ये सर्वात आधी आणखी इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट जाणार आहे तो म्हणजे चहा पावडर. चहा पावडर आपण इथं अगदी छोटे 1.5 चमचे चहा पावडरचा वापर करणार आहोत. तर हे संपूर्ण आपले इन्ग्रेडियंट्स आता टाकून झाले. त्यानंतर लगेच आपण आता मंद आचेवरती 10 ते 15 मिनटं आपण यांना उकळून घेणार आहोत. कमीत कमी 1 ग्लास पाण्याचं आपल्याला पाऊण ते अर्धा ग्लासपर्यंत पाणी हे आटून घ्यायचं आहे. तर संपूर्ण इन्ग्रेडियंट्स आपण चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊया. टोनर बनवण्यासाठी जे काही आपण साहित्य वापरले, जे काही इन्ग्रेडियंट्स वापरले, प्रत्येकाच्या घरात अगदी सहज हे उपलब्ध असतात. जर आपण ह्या पद्धतीचं टोनर नेहमी वापरलं तर यामुळे आपल्या केसांना मोठ्या प्रमाणात फायदा हा होईल. जे आपण पहिले मेथीचे दाणे वापरले, मेथीच्या दाण्यांमुळे ब्लड सर्क्युलेशन वाढवण्याचं काम करते, पुन्हा हेअर ग्रोथ बूस्ट करण्याचं काम करतं, पुन्हा आणखी जो काही आपल्या मोठ्या प्रमाणात आता कोंडा व्हायला म्हणजे ड्रँड्रफ व्हायला होतोय आपल्या केसांमध्ये तो देखील तो थांबवतो. असे बरेचसे वेगवेगळे फायदे आपल्याला मेथीच्या दाण्यांमुळे मिळतात. त्यानंतर आपण दालचिनीचा वापर केला आहे. दालचिनीमुळे आपले केस हे पांढरे होत नाही, पुन्हा डॅन्ड्रफचं देखील काम करतं, म्हणजे अजिबात आपल्या केसांमध्ये डॅन्ड्रफ हा होऊ देत नाही. लवंगमुळे आपले केस दाट होतात, मजबूत करण्याचं देखील लवंग मोठ्या प्रमाणात काम करतं, केस ग्रोथ होण्याचं मोठ्या प्रमाणात काम करतं. असे वेगवेगळे प्रकारचे काम लवंगमुळे होतं. लवंग आपण जराशी सर्दी, खोकला किंवा असे वेगवेगळे प्रकारचे आजार होतात त्यावेळेस देखील आपण नेहमी लवंगचा वापर हा करत असतो. चहा पावडरचा तर प्रत्येकालाच फायदा माहिती. चहा पावडरमुळे आपल्या केसांना छान शायनिंग, ग्रोथ आणि मुलायम होण्याचं काम होत असतं. तर आता आपलं टोनर हे अगदी परफेक्ट असं तयार झालं. त्यानंतर गॅस हा बंद करायचा. आता याला पूर्णपणे आपण गार हे करून घेऊया. टोनर पूर्णपणे गार झाल्यानंतरच आपण आता याचा उपयोग करून घेणार आहोत. तर गरम गरम अजिबात वापरून घेऊ नका. त्यानंतर एक वाटी घ्या आणि वाटीनंतर लगेच ह्या पद्धतीने चाळणी ठेवून हे टोनर आपण गाळून घेणार आहोत. अशा पद्धतीचं टोनर जर आपण एक वेळेस बनवून ठेवलं तर सहज आपण 8 ते 10 दिवस याला वापरून घेऊ शकतो. फक्त स्टोअर करताना याला फ्रीजमध्ये स्टोअर करून घ्या. एखाद्या प्लॅस्टिकची बॉटल घ्या किंवा काचेच्या बॉटलमध्ये भरून आपण त्याला ठेवून घेऊ शकतो. आता आपलं अगदी परफेक्ट नॅचरली असं टोनर बनवून तयार झालं आहे. जर आपण या टोनरपासून मेहंदी भिजवली तर जे काही निशा मेहंदीमध्ये केमिकल वापरलेलं असतं ते केमिकलचं अजिबात आपल्याला साईड इफेक्ट आपल्या केसांना होत नाही. तर इथे मी ब्लॅक निशा मेहंदी घेतली. इथं आपण लाल किंवा काळी कुठलीही प्रकाराची वापरली तरी काही हरकत नाही. तर आपल्याला कितपत भिजून घ्यायची मेहंदी त्यानुसार लगेच एक बाऊल घ्यायचं. त्या बाऊलमध्ये आता आपण ही मेहंदी काढून घेणार आहोत. आपण या पद्धतीने जर हेअर डायल केला तर अगदी नॅचरल प्रकारे तर होतोच, कुठल्याही प्रकारचा आपल्याला त्रास होत नाही.
पुन्हा आणखी बऱ्याच दिवसपर्यंत हा डाय तसाच टिकून राहतो. त्यानंतर मी एका भांड्यामध्ये आता ही मेहंदी काढून घेतली. अगदी थोडं आपण टोनर घेऊन आता ही मेहंदी भिजवून घेणार आहोत. मेहंदी भिजताना कधीही अगदी थोडं आपण टोनर घालत मेहंदी ही भिजून घ्या. एकाच वेळेस जर बनवली तर ती व्यवस्थित भिजता येत नाही. मी अगदी थोडं टोनर घालून आता आपल्याला हवी तशी आपण मेहंदी ही भिजवून. बरेच जणांना अगदी पातळ मेहंदी लावायला आवडते, काहींना अगदी दाटसर अशी आवडते. आपल्या आवडीनुसार आपण मेहंदी ही भिजवून घ्या. अगदी थोडं टोनर घालत मी ह्या पद्धतीने मेहंदी ही भिजवून घेतली. अशा पद्धतीने जर आपण टोनर बनवून मेहंदी लावली तर आपल्याला जे काही समस्या आहे केसांच्या त्या पूर्णपणे आपण समस्या ह्या चालल्या जातात. त्यानंतर लगेच आपली मेहंदी ही भिजून झाली आणि लगेच आपण अगदी थोडीशी हाताला मेहंदी ही लावून बघायची, जेणेकरून आपल्याला काही त्रास होतोय का हे चेक करून घ्यायचं. अशा पद्धतीने आपण मेहंदी हाताला लावून घ्यायची आणि 5 ते 10 मिनटं राहू द्यायची. त्यानंतरच आपण केसांना अप्लाय करणार आहोत. त्यामुळे काय होईल, जो काही त्रास होणार असेल ते आपल्याला आधीच समजून. बऱ्याचशा जणांना बाहेरचे जे केमिकलच्या वस्तू असतात किंवा त्रास होत असतो, म्हणून कधी अशा पद्धतीने मेहंदी ही लावून बघायची. मेहंदी ही भिजवल्यानंतर लगेचच अप्लाय करायचा. अजिबात तिला रेस्ट वगैरे करायला ठेवू नका आणि कुठल्याही प्रकारचा आता कुठलाही इन्ग्रेडियंट्स आपल्याला घालण्याची गरज नाही आहे. फक्त आपण जे आता टोनर करून घेतलं आहे हेच घालून तुम्ही मेहंदी वापरा. तुम्ही महिन्यातनं 2 ते 3 वेळेस अशा पद्धतीने पहिले 1 ते 2 वेळेस मेहंदी वापरा. नंतरून अगदी कमी करत तुम्हाला मेहंदी लावण्याची गरजही भासेल. एवढा छान या मेहंदीचा, ह्या टोनरचा रिझल्ट हा मिळतो. तर आता आपली मेहंदी अगदी योग्य पद्धतीने भिजून तयार झाली. भिजून झाल्यानंतर लगेच हिला अप्लाय करायची, अजिबात आपल्याला ठेवून द्यायची नाही. अप्लाय करून झाल्यानंतर पुन्हा आणखी आपण केसांवरती हिला फक्त 15 ते 20 मिनटंच ठेवणार आहोत. यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या केसांना फायदा होतो. बरेच जण काय करतात, मेहंदी लावून घेतात आणि बऱ्याच वेळपर्यंत तसंच तिला राहू देतात. तर मेहंदी लावल्यानंतर फॅनखाली बसा. 15 ते 20 मिनटानंतर मेहंदी ही सुकली तर लगेच तिला वॉश करून घ्या. त्यामुळे आपल्या केसांना कुठल्याही प्रकारची हानीही होणार नाही. जे आता आपण टोनर बनवून घेतलं आहे त्याला स्टोरेज करण्यासाठी या पद्धतीची एक बॉटल घ्यायची किंवा आपल्याकडे अशा पद्धतीची बॉटल नसेल किंवा स्प्रे नसेल तर डायरेक्टली वाटीमध्ये देखील आपण ठेवलं तरी काही हरकत नाही. फक्त या पद्धतीचा आपण स्प्रे वापरल्यामुळे काय होतं, आपल्याला केसांना हे व्यवस्थित लावता येतं. मुळापर्यंत आपल्याला व्यवस्थित हा स्प्रे मारता येतो. जर आपल्याकडे अशा पद्धतीचा म्हणजे स्प्रे राहिला तर या पद्धतीने आपल्याला तो मारता येतो आणि आत मुळांपर्यंत व्यवस्थित तो जाऊन फायदा आपल्याला मोठ्या प्रमाणात त्याचा मिळतो. टोनर लावल्यानंतर लगेचच वॉश करायचं नाही. 3 ते 4 तास आपल्याला तसंच राहू द्यायचं. त्यानंतर वॉश करायचं आहे. रात्रभर देखील आपण टोनर लावून केसांना ठेवलं तरी काही हरकत नाही. जर अशा पद्धतीची स्प्रे बॉटल नसेल तर डायरेक्टली काय करायचं, वाटीमध्ये घेऊन आणि एक कॉटन घ्यायचं म्हणजे कापूस घ्यायचा. या पद्धतीने आपण टोनरमध्ये हा कॉटन व्यवस्थित डिप करायचा आणि आपल्या मुळापाशी याला टोनरला व्यवस्थित लावून घ्यायचं. आणि तुम्हाला मी सांगितलं जे टोनर लावल्यानंतर 3 ते 4 तास राहू द्या किंवा रात्रभर देखील राहू दिलं तरी काही हरकत नाही. नक्की तुम्ही या पद्धतीचा हा वापर करून बघा. अगदी छान केसांचा